फुल टॉस बॉल समोर लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पार वाऱ्यासहित षटकार साधावा. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. एकच रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. चला तिसरे पंच या कोणीतरी वरती अतिशय. पंकज कोळंबे यांच्या वतीने सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 12वे इकडे या. 12वे बघू नका. जे काय पंच निर्णय देतील तिसरे पंच देतील. भडवल बी पॉझिटिव्ह आणि वंजारपाडा चेंज द गेम आहे का. नो बॉल. तर रिव्ह्यू सक्सेसफुल. षटकार आणि त्याचबरोबर नोफची एकूण 7 धावा. हा निर्णय तुमच्या समोर. क्रीजच्या थोडा पुढे आला होता वेस्ट साइडच्या वरती. पंचांचा निर्णय आला आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री. धावा झाल्यात त्या. धाव संख्या 15. फुल टॉस करण भुंडरेचा तडाखा कौक कॉर्नरच्या वरतून षटकार. सलग 2 षटकार मारलेत संगम बोराड्याच्या विरोधात. धावा कराव्याच लागतील कारण एक्सेल टीम कडे देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे कौशल आणि चांगल्या टच मध्ये. कॅप्टनच्या बॉल वरती लांब लांब मारेल. धावा पाहिजेत मजा येईल मग कोल्हारे विरोधात एक्सेल मध्ये. तिसरा फुल टॉस तोही पाठवलाय स्क्वेअर लेगला. करण भुंडरे ऑन फायर. सलग 3 षटकार. कमालीची फटकेबाजी. तिनेही फुल टॉस बॉल आणि त्याचा कार्यक्रम केलाय तो करण भुंडेरेने. सलग 3 षटकार मारलेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 27 वरती 27. सुमित गोमारे बाद झाल्यानंतर डावाची संपूर्णपणे धुरा आपल्या हातात घेत असताना करण भुंडेरे सलग 3 षटकार. प्रेक्षकांची गर्दी चहूबाजूने. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही स्वागत. टप्पा पडला आणि तिथेच घात झाला फलंदाजाचा. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. काल अनुश्र 11 जय भवानी वावळोली हा संघ मात्र सुपर 4 ला दाखल झालाय. आज एक संघ निघेल सुपर 4 ला. स्टेप आउट झाला. मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान जी गॅप होती ती बरोबर भेदले. बॉल पुन्हा जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. करण भुंडेरेच्या बॅटमधून हा येतोय चौकार. अद्यापही काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्या त्या 31. मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना गावदेवी कोल्हारे हा संघ. 4च बॉल झालेत कारण पहिला चेंडू नो होता. 31. कॅच व्हायला पाहिजे होती कारण करणची होती. सोपं काम नाही अशा कॅचेस घेणं. 2 धावा घेतल्यात. दुहेरी धाव संख्येने स्कोर 33 झालाय 33. एक्सेल संघ थोड्या चुका करत असताना 1 शॉट आहे. ओके सो एकच धाव असेल. 32 झाल्या. 32. करडी नजर हरेश कराळे आणि त्याचबरोबर राजेश भोईर यांची नजर होती. 32 धावा. 32. पुन्हा फुल टॉस तो देखील पाठवलाय मिड विकेटला. नो बॉल प्लस सिक्सर. 7 धावा. 39 झाल्यात. 39. तर बॉलर चेंज. आता एक मोठी चर्चा आहे. चेक करायचंय कोणी फिल्डिंग टीमने घेतलाय. यस फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. तपासा आता आतिश. मला एक चर्चा पंच आमचे दोन्ही सुज्ञ आहेत म्हणू दे. बीमर की वेस्ट साइड. 2 बीमर साठी बॉलरला आपण बॅन करू शकतो. मग 2 वेस्ट साइडचे चेंडू जर का टाकले तर बॉलर कंटिन्यू. पाहूया आता निर्णय आलाय पंचांकडून की बॉलर गोलंदाजी करू शकत नाही.
बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. दोन्ही पंच आमच्या अंमलात आणतील, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे. आर के साहेबांचं पुन्हा इथं आगमन झालंय. जे के साहेब मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. चौथ्या रात्रीची तयारी आजपासून आपल्याला करायची आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब जे रायगडचे खासदार आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे, संदीप बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रायगडचे सन्माननीय सुधाकर भाऊ घारे, भावी आमदार, जनतेच्या मनातील आमदार, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. आणि पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ नो बॉल. संगम बोराडेने केल्या तिथे चुका आणि त्यामुळे धावा झाल्या त्या 39. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत आणि धावा आल्या त्या 32. करण भुंडेरे 7 बॉल 30 वरती खेळतोय आणि आता त्याची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी बॉलर आलाय मॉन्टी. लास्ट बॉल तो देखील असेल फ्री हिट, लक्षात असू द्या. त्याला बोनसच आलाय गुढीपाडव्याचा. फ्री हिटचा चेंडू, लोअर फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक, परंतु फलंदाज बाद नसेल. करण भुंडेरेने स्ट्राइक सोडले, कदाचित रनआउट. आणि यस, इथं बाद झालाय तो करण भुंडेरे. मोठी विकेट जाता जाता का होईना, परंतु फ्री हिटच्या चेंडूवरती गावदेवी कोल्हारे संघाचा घात झालाय. करण भुंडेरे जो 7 बॉल 30 खेळत होता तो 8 बॉल 31 वरती बाद झालाय. सुंठे वाचून खोकळा गेला. 8 बॉल 31 धावांची इनिंग, 4 षटकार 1 चौकार, जवळजवळ 400च्या आसपासच्या स्ट्राइक रेटने, 388च्या स्ट्राइक रेटने खेळला तो करण भुंडेरे, परंतु तो माघारी परतलाय कसा तर रनआउट.